Dear student, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 8, cell biology and biotechnology, standard 10th. In this lesson we have to learn cytology and stem cells. Okay, we know that cell व्हॉट इज सेल आपल्याला माहिती आहे पेशी म्हणजे काय. तर सेल इज ए स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, पेशी म्हणजे काय आहे हे आपल्याला माहिती आहे. देन व्हॉट इज टिश्यू अँड व्हिच आर द फंक्शन्स ऑफ टिश्यूज. Tissue is a group of cells having similar structure and function. Tissue is a group of cells having similar structure and functions. ओके, तर हे सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. Which technique in relation to tissues have you studied in earlier classes? यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण या टेक्निकबद्दल, टिश्यू कल्चरबद्दल, बायोटेक्नॉलॉजीबद्दल आपण काय अभ्यास केलेला आहे हे सुद्धा आपणा सर्वांना माहिती आहे. कारण इयत्ता 10वी मध्ये आपण सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयीचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. व्हिच आर द व्हेरियस प्रोसेसेस इन टिश्यू कल्चर. मग टिश्यू कल्चरमध्ये कोणत्या कोणत्या प्रक्रिया असतात ते सुद्धा आपण मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केला आहे. वी हॅव स्टडीड द प्लांट प्रोडक्शन बाय टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर इन द लास्ट क्लासेस. स्टेम सेल्स आर यूज फॉर दॅट पर्पजेस. आणि स्टेम सेल्स ज्या असतात त्यांचा सुद्धा अभ्यास कोणत्या कारणासाठी केला जातो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. स्टेम सेल्स आर स्पेशल ह्युमन सेल्स दॅट आर एबल टू डेव्हलप इनटू मेनी डिफरंट सेल टाइप्स. This can ranges from muscle cells to brain cells. It may be used in illness like paralysis, Alzheimer and many other diseases. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. Whether the stem cells are present in animals. ज्या पद्धतीनं प्लांटमध्ये आपण प्लांट कल्चरचा अभ्यास केला होता, मग या स्टेम सेल्स ॲनिमलमध्ये असतात काय. तर या ठिकाणी एक प्रोसेस दिलेली आहे, व्हेरियस स्टेजेस, आणि काही या डायग्राममध्ये आपण बघतोय की जागा ज्या आहे त्या ब्लँक ठेवलेल्या आहे. तर कॅन यू फिल अप, आपण त्या भरू शकतो काय. तर या ठिकाणी एक मदर प्लांट आहे. इट इज ए बनाना प्लांट. केळीचं एक झाड आहे. मदर प्लांट आपल्याला दिसते आहे. मदर प्लांटचा कॉर्न आपण घेतलेला आहे. ओके, त्याचं ते रूट कडचा भाग घेतलेला आहे, दॅट इज ए कॉर्न. आणि त्यानंतर त्याचं इनिशिएशन केलेलं आहे, त्याचे पीसेस केलेले आहे, आणि ते पीसेस आपण त्याला इनॉक्युलेट करण्यासाठी स्टरलाइज केले आहे. आणि स्टरलाइज केल्यानंतर या डायग्राममध्ये आपण बघतो आहे की इथे मल्टिप्लिकेशनसाठी काही मीडियममध्ये ठेवलं आहे, जसं अगार अगार मीडियम असतं आहे. आणि त्यानंतर शूटिंग अँड रूटिंग यामध्ये येईल. आणि त्यानंतर प्रायमरी हार्डनिंग नंतर या ठिकाणी सेकंडरी हार्डनिंग म्हणजे या ठिकाणी प्लांट तयार झालेलं आहे. ओके, कोकोपीटमध्ये. आणि हा प्लांट जर आपण प्लांट केलेला आहे आपल्या शेतात तर या ठिकाणी बनाना ट्री त्या ठिकाणी लागू शकते आहे. तर या पद्धतीचं एक टेक्निक आपण मागील इयत्तेमध्ये त्याचा अभ्यास केलेला होता. ओके, तर हे एक्स प्लांट आहे. रिमूव्हल ऑफ सरफेस, कंटॅमिनेटेड, डिसइन्फेक्टेड केला, आणि नंतर त्याला मीडियममध्ये ठेवला, आणि नंतर मल्टिप्लिकेशन स्टेजेस, रूटिंग अँड प्रिपेअर फॉर प्लांटिंग. तर या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या स्टेजेसचा अभ्यास केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला अभ्यास केल्यानंतर आपण मित्रांनो बघू सायटॉलॉजी. व्हॉट इज सायटॉलॉजी. सायटॉलॉजी इज ए सायन्स वेअर स्टडी ऑफ सेल्स or cell structure. Okay, we have studied the structure, types and organelles of the cells, and this is called cell biology or cytology. Cytology means cell biology, in which study of cell and cell structure and their organelles. म्हणजेच पेशीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो, ज्यामध्ये पेशीच्या अंगकाची रचना आणि त्यांच्या कार्याविषयी अभ्यास करतात, त्याला पेशीशास्त्र म्हणजेच सायटॉलॉजी असं म्हटलं जाते. ओके, तर देअर आर रिव्होल्युशनरी चेंजेस, देअर आर
रिव्हॉल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ ड्यू टू सेल बायोलॉजी. आणि या सेल बायोलॉजीच्या अभ्यासामुळे, पेशीशास्त्राच्या अभ्यासामुळे मानवी जीवनामध्ये अत्यंत क्रांतिकारक असे बदल झालेले आहेत. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड फॉर रिसर्च ऑन सेल्स ॲज इस्टॅब्लिश ॲट पुणे, बेंगलोर, ओके, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ॲट पुणे अँड इन्स्टीम, या ठिकाणी वेबसाईट पण दिलेली आहे बेंगलोरची, आर इन्व्हॉल्ड इन व्हॅल्युएबल रिसर्च. तर महत्त्वाचे असं जे काही रिसर्च आहे सेल सायन्सबद्दल, तर बेंगलोरमध्ये, पुणेमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सेल सायन्समध्ये केल्या जाते. तर आपण या वेबसाईटवरून सुद्धा अभ्यास करू शकतो. त्यानंतर महत्त्वाचं जी कन्सेप्ट आहे या बायोटेक्नॉलॉजीमध्ये ती आहे स्टेम सेल्स. मग हे स्टेम सेल्स काय असतात? व्हॉट आर द स्टेम सेल्स? Stem cells are special human cells. Stem cells are special human cells that are able to develop into many different cell types. म्हणजे स्टेम सेल्स ह्या मानवामध्ये असणाऱ्या एक विशेष प्रकारच्या पेशी आहेत की ज्यामुळं आपण त्यांच्यामध्ये क्षमता असते की त्या वेगवेगळ्या पेशीच्या प्रकारामध्ये त्यांचं रूपांतरण होऊ शकते. त्याला स्टेम सेल असं म्हटले जाते. ओके, हे लक्षात आलं आपल्या. स्टेम सेल्स आर स्पेशल ह्युमन cells that are able to develop into many different cell types. This can range from muscle cells to brain cells. Okay, these are special type of cells present in the body of multicellular organisms. म्हणजे याचा अर्थ कोणत्याही बहुपेशीय प्राण्यामध्ये स्टेम सेल्स असतात. These cells gives rise to all other types of cells present in the बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे या पेशीपासून, या स्टेम सेलपासून आपण इतर सेल, वेगवेगळ्या प्रकारचे सेल टाईप्स आपण निर्मिती करू शकतो. ओके, सिमिलरली दिस सेल्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन वाउंड हिलिंग. जे वुंड असते, आपल्याला जखम असते, जखम बसण्याकरिता सुद्धा महत्त्वाचं कार्य या स्टेम सेल्स करत असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे व्हॉट is stem cells and what are their uses. Okay, we had studied the stem cells. We have studied the stem cells of plant in the previous classes. Now we shall study the stem cells in animal, particularly in human being. मागच्या वर्षी आपण 9व्या वर्गामध्ये वनस्पतीच्या प्लांट टिश्यूज बद्दल आपण शिकलेलो आहोत. तर या वर्षी आपण प्राण्यांचा, विशेषतः मानवी शरीरामधील स्टेम सेलचा अभ्यास करणार आहोत. न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम द झायगोट दॅट इज फॉर्म बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल, बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गमीट. आपल्याला माहिती आहे की मेल अँड गमीटच्या युनियनपासून, एकत्र येण्यापासून झायगोट तयार होतं आणि त्यापासून न्यू ऑर्गॅनिझम्स तयार होतो. ॲट द अर्लियर स्टेजेस development organism is formed the mass of cells. All the cells in the mass are alike. These are called stem cells. मग what are the stem cells म्हणजे काय? तर जे ज्या वेळेस युनियन ऑफ मेल अँड फिमेल गमीट, जी अर्ली स्टेज ऑफ डेव्हलपमेंट असते आणि त्या ठिकाणी एक मास ऑफ सेल्स तयार होतो, दॅट इज अ स्टेम सेल. याला काय म्हटले जाते? आणि हे सर्व स्टेम सेल्स एकसारखे असतात, त्याला स्टेम सेल्स असं म्हणतात. स्टेम सेल्स आर युनियन, इट इज अ झायगोट, इट इज अ युनियन ऑफ मेल अँड फिमेल गमीट. Okay, in the early stage of development in the organism, it is form a mass of cell and all cells are same alike. These are called stem cells. याला स्टेम सेल्स असं म्हटल्या जाते. तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल व्हॉट इज स्टेम सेल्स. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी जो मगाशी आपण अभ्यास केलेला होता की प्लांटमध्ये कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट होते. बघा, हे मदर प्लांट आहे. मदर प्लांट नंतर आपण ते कॉर्न घेतलेलं आहे आणि कॉर्न नंतर त्याचं इनिशिएशन केलं आहे. तुकडे केल्यानंतर त्याला मीडियममध्ये ठेवलं आहे. आधी त्याचं स्टरलायझेशन केलं आहे. या ठिकाणी स्टरलायझेशन केलेलं आहे आणि स्टरलायझेशन केल्यानंतर बघा या ठिकाणी स्टरलायझेशन केलेलं आहे. त्यानंतर इथे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, मीडियममध्ये ठेवलेलं आहे, शूटिंग अँड रूटिंग, त्यानंतर प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग
आणि त्यानंतर आपण त्या प्लांटचं रोपण करत असतो. आणि अशा पद्धतीनं या केळीमध्ये आपण कशा पद्धतीनं प्लांट टिश्यू कल्चर असते आणि एक चांगल्या प्रतीचं चांगलं केळीचं रोप आपण या टिश्यू कल्चरच्या द्वारे करत असतो. या ठिकाणी बघतो आपण टिश्यू कल्चर कशा पद्धतीनं लॅबोरेटरीजमध्ये इनॉक्युलेशन केल्यानंतर प्लांटलेट्स कसे तयार होतात. ओके, तर या ठिकाणी पण आपण डिफरंट मेथड्स आपण पाहिलेली आहे. मदर प्लांटपासून कॉर्न आहे, कॉर्न नंतर त्याला स्टरलायझेशन केले जाते आणि अशा पद्धतीनं हे केळीचं जे प्लांट आहे, रोपटं आहे, आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तर आपल्याला हा जो पार्ट आहे टिश्यू कल्चरचा नक्कीच आपल्याला समजला असेल. ओके, तर त्यानंतर आपण बघू स्टेम सेल्सबद्दल आपण अभ्यास करत होतो. या ठिकाणी ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द स्टेम सेल्स फॉर्म एनी टाईप ऑफ सेल. म्हणजे सुरुवातीच्या ज्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या स्टेम सेल्स असतात यापासून कोणत्याही प्रकारच्या पेशीची निर्मिती होऊ शकते. डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज and perform their different functions in the body. This is the differentiation of stem cells. However, once the tissues are formed, the cells in those tissues at the most can form same types of cells only. This is the case in each part of the body. However, stem cells are present for longer duration in some part of the body. म्हणजे ह्या ज्या स्टेम सेल्स असतात काही अवयवामध्ये जास्त काळपर्यंत या प्रेझेंट असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अम्बिलिकल कॉर्ड. स्टेम सेल्स कुठे असतात? स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अम्बिलिकल कॉर्ड बाय व्हिच द फीटस इज जॉईंट टू द युटेरस ऑफ द मदर. म्हणजे आपण जेव्हा आईच्या पोटात असतो, आपण गर्भाशयाला ते अटॅच जे असते ज्याला नाळ म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड अम्बिलिकल कॉर्ड. त्या अम्बिलिकल कॉर्ड नाळ जी असते आपली, ज्यातून आईचं जे अन्नद्रव्य असते ते आपल्याला मिळते, जे फिटसला मिळत असते त्या गर्भाशयामध्ये असलेल्या, दॅट इज कॉल्ड ए अम्बिलिकल कॉर्ड. या अम्बिलिकल कॉर्डमध्ये स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट बाय स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. दुसरा आहे, एक आहे अम्बिलिकल कॉर्ड, दुसरा आहे ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. म्हणजे गर्भाशयाची वाढ होत असताना जी ब्लास्टोसिस्ट स्टेज असते त्यावेळेस पण त्या स्टेजमध्ये पण स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ ॲडल्ट ह्युमन बिईंग. बघा, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की स्टेम सेल्स कुठे असतात? अम्बिलिकल कॉर्ड, ब्लास्टोसिट्स, त्यानंतर रेड बोन मॅरो आणि या ठिकाणी बघतो आहे आपण की ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ ॲडल्ट ह्युमन बिईंग. इट ऑल्सो बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज and the degenerated part of any organ with the help of these stem cells. मित्रांनो, महत्त्वाचा जो पार्ट आहे की या स्टेम सेल्समुळं इट बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज. वेगवेगळे जे डिजेनरेटेड पार्ट आहे आपल्या शरीराचे, नष्ट झालेले किंवा खराब झालेले जे पार्ट आहे ते अवयव आपण या स्टेम सेलच्या द्वारे निर्माण करू शकतो आहे. हा महत्त्वाचा फायदा या स्टेम सेलचा आपल्याला ह्युमन बिईंगला होणार आहे. मग स्टेम सेल प्रिझर्व कसं करायचं? हाऊ टू प्रिझर्व दिस स्टेम सेल फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन. सुरक्षित कसं ठेवायचं जास्त काळपर्यंत? स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम सोर्सेस लाईक कॉर्ड ब्लड, ओके, अम्बिलिकल कॉर्ड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रियो ज्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतो आपण, and are kept in small and sterile vials. Those vials are kept in liquid nitrogen minus 135 degrees Celsius to minus 190 degrees Celsius. या -135 डिग्री टू -190 डिग्री सेल्सिअस लिक्विड नायट्रोजनमध्ये हे व्हायल्स ठेवतात, ज्या व्हायल्समध्ये
काय असते, कॉर्ड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रिओ ब्लिस्टोसिड्स असतात. तर हे जर आपण असलं तर बराच काळपर्यंत आपण हे स्टेम सेल प्रिझर्व करून सुरक्षित करून ठेवू शकतो. त्या ठिकाणी आपल्याला एक यूज युअर ब्रेन पॉवर आपण या ठिकाणी अभ्यास करूया. जस्ट लाईक ग्राफ्टिंग ऑफ प्लांट, जस्ट लाईक ग्राफ्टिंग ऑफ प्लांट इज द ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पॉसिबल इन ह्युमन्स. ज्या पद्धतीनं आपण वनस्पतीचं ग्राफ्टिंग करतो, कलम करतो आणि फळं येणारं झाड तयार करत असतो, त्याच पद्धतीनं ट्रान्सप्लांटेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांट इन ह्युमन बिईंग पॉसिबल आहे का, शक्य आहे का? नक्कीच आहे. विथ द हेल्प ऑफ दी स्टेम सेल्स वी कॅन ट्रान्सप्लांट ऑर्गन टू द ह्युमन. ओके. स्टेम सेल रिसर्चमध्ये आपण बघूया इन बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे या जैवतंत्रज्ञानामध्ये स्टेम सेल्सबद्दल काय संशोधन आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. इन बायोटेक्नॉलॉजी स्टेम सेल रिसर्च इज ए रिव्हॉल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. आपण क्लोनिंगबद्दल पण अभ्यास केलेला आहे. क्लोनिंगच्या अभ्यासानंतर आपण या जैवतंत्रज्ञानामध्ये एक मोठा क्रांतिकारक बदल केलेला आहे, त्याला आपण स्टेम सेल टेक्निक म्हणतो. धिस टेक्निक हॅज द पोटेन्शियल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन मेडिकल सायन्स. आणि यामुळं मेडिकल सायन्समध्ये, वैद्यकीय शास्त्रामध्ये महत्त्वाचे असे काही मूलभूत असे बदल झालेले आहेत. डिपेंडिंग अपॉन द सोर्स, डिपेंडिंग अपॉन द सोर्स स्टेम सेल्स आर ऑफ टू टाईप्स. दोन प्रकारच्या स्टेम सेल्स असतात याच्या स्रोतानुसार. एक आहे एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स आणि दुसरी आहे ॲडल्ट स्टेम सेल्स. पहिले स्टेम सेल्सचा प्रकार कोणता आहे? एम्ब्रॉनिक स्टेम सेल. एम्ब्रॉनिक म्हणजे गर्भावस्थेमध्ये असणारा या अवस्थेतून मिळणारी स्टेम सेल्स आणि दुसरी आहे ॲडल्ट स्टेम सेल्स. दोन प्रकारच्या स्टेम सेल्स आहे. डिपेंडिंग अपॉन द सोर्स स्टेम सेल्स आर ऑफ टू टाइप्स. वन इज एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स अँड अनदर इज ॲडल्ट स्टेम सेल्स. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया एम्ब्रॉनिक स्टेम सेल. मग एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स म्हणजे काय होते? डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट अँड देअरबाय इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ. आफ्टर द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गमीट इट फॉर्म ए झायगोट. इट स्टार्ट मल्टिप्लिकेशन अँड देअरबाय इट कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ. आणि अशा पद्धतीनं त्याचं गर्भामध्ये रूपांतर होतो. सेल्स ऑफ एम्ब्रिओ undergo repeated mitotic division. Cells of this embryo undergo repeated mitotic divisions. Cell differentiation start from the 14th day of conception. Cells of different organs like histiocytes means bone cells, hepatocytes liver cells. कोणते कोणते सेल आहे? ओस्टोसाइट, हिस्टोसाइट और बोन सेल्स ज्याला म्हणतो आपण, लिव्हर सेल्स, हिपॅटोसाइट्स अँड न्यूरॉन्स आर फॉर्म ड्यू टू डिफरन्सिएशन. मग हे जे डिफरन्सिएशन होतं यामध्ये वेगवेगळे बदल्स होतात 14व्या दिवसानंतर. तर यापासून बोन सेल तयार होते, लिव्हर सेल तयार होते आणि न्यूरॉन्स तयार होतो. ओके. एम्ब्रॉनिक सेल बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स. म्हणजे एम्ब्रॉनिक सेल्स ज्या असतात डिफरन्सिएशनच्या आधी तयार होणाऱ्या त्याला एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स म्हणतात. 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म फ्रॉम ए सिंगल टाईप ऑफ सेल. या एका प्रकारच्या पेशीपासून 220 प्रकारच्या सेल्स तयार होतात. दॅट इज एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स. ओके. एम्ब्रॉनिक सेल्स पासून 220 डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आर फॉर्म इन ह्युमन बॉडी. The stem cells are primary type of undifferentiated cells with self-multiplying ability and they are parent cells of all type of human cells. म्हणजे यांच्यामध्ये सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी असते, क्षमता असते, स्वतःहून ती मल्टिप्लाय होऊ शकते आहे, त्या पेशीची वाढ होऊ शकते आहे. ओके. आणि ह्या सर्व सेल्स कुठे असतात? ह्युमन सेल्समध्ये असतात. दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल इज कॉल्ड द प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेन्सी ज्याला म्हटलं, प्लुरिपोटेन्सी. स्वतःहून ह्या सेल्स डिफरन्शिएट होतात, त्या पेशींची संख्या वाढते, मल्टिप्लाय होतात. याला प्लुरिपोटेन्सी म्हणतात. पोटेन्सी म्हणजे क्षमता. प्लुरिपोटेन्सी. दिस सेल्स हॅव ॲबिलिटी ऑफ सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी अँड देअर बाय द पॅरेंट सेल्स ऑफ ऑल टाईप ऑफ ह्युमन सेल्स. ओके. हे आपण या ठिकाणी पाहिलं प्लुरिपोटेन्सी म्हणजे काय ते पण आपण अभ्यासलेलं आहे. इट हॅज बीन फाउंड दॅट इफ
These stem cells are collected well before the beginning of differentiation of 14 day that is during 5th to 6th day of and the culture with certain biochemical stimulus in laboratory. As per the stimulant, they can transform themselves into desired type of cell, thereby tissues and finally into organ. म्हणजे अशा वेळेस आपण पाहतोय की भविष्यात जर अशी दुर्घटना जर झाली तर आपण ते ऑर्गन पुन्हा मिळवू शकतोय. एक आपण या ठिकाणी पहिला प्रकार पाहिला एम्ब्रॉनिक स्टेम सेल्स आणि दुसरा जो प्रकार आहे तो आपण या ठिकाणी बघू ॲडल्ट स्टेम सेल्स. ॲडल्ट स्टेम सेल्स. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन टू. म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सुद्धा स्टेम सेल्स असतात आणि त्यापासून त्या आपण मिळू शकतो. देर आर 3 मेन सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन. ॲडल्ट पर्सनमध्ये 3 प्रकारच्या स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरो. ओके, मांडीच्या हाडाच्या आतमध्ये असणारं जे रेड बोन मॅरो असते त्यामधून त्या सेल्स तयार होऊ शकतात. दुसरा आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज अँड ब्लड सेल्स. ओके, बिसाइड्स दिस स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ. जन्मानंतर जे नाळ तोडल्या जाते आहे तर ती त्यामधून निघणारं जे ब्लड असते त्यामधून सुद्धा स्टेम सेल्स आपण मिळवू शकतो आहे. युजेस काय आहे, काय उपयोग आहे स्टेमचा? रिजनरेटिव्ह थेरपी. रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे पुनर्निर्माण होऊ शकतो अवयवाचा तो उपचार पद्धती या वैद्यकशास्त्रामध्ये स्टेम सेलच्या रूपानं आपल्याला मिळालेला आहे. जसं एक सेल थेरपी आहे, पेशीचा कसा उपचार पद्धती केल्या जाते. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल्स इन केस ऑफ कंडिशन्स लाईक डायबिटीज, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, अल्झायमर्स डिसीज, पार्कन्सन्स डिसीज एटसेट्रा. म्हणजे हे जे डिसीजेस आहे जसं डायबिटीस आहे, डायबिटीसमध्ये असणाऱ्या जे काही सेल्स असतात, बीटा सेल्स असतात, त्या सेल्स जर खराब झाल्या, डेड झाल्या किंवा त्यामधून कोणत्याही प्रकारचं इन्सुलिन तयार होत नाही आहे तर अशा वेळेस ते सेल्स रिप्लेस करण्यासाठी या सेल थेरपीचा यूज केला जातो. दुसरा आहे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. मायोकार्डियल मीन्स हार्टच्या ज्या काही सेल्स असतात, हृदयाच्या काही ज्या सेल्स असतात त्यामध्ये जर काही दुखापत झाली किंवा त्या इनॲक्टिव्ह असेल तर त्या डेड सेल्स काढून सेल थेरपीचा यूज होतो. त्याच पद्धतीनं अल्झायमर्स डिसीज, पार्किन्सन्स डिसीज यामध्ये सुद्धा सेल थेरपीचा यूज केला जातो. ओके, हे आपल्याला समजलं असेल. रिजनरेटिव्ह थेरपी म्हटलं जाते याला. दुसरं, टू प्रोड्यूस ब्लड सेल रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलेसमिया, ल्युकेमिया. म्हणजे आपल्याला जर ब्लड सेल पाहिजे असेल, जेव्हा एखाद्याला ॲनिमिया होतो, रक्ताची कमी असते, थॅलेसमिया होतो, ल्युकेमिया होतो, ब्लड कॅन्सर, तर त्यावेळेस जी रक्ताची कमी असते त्यावेळेस या सेल थेरपीचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं स्टेम सेलचा यूज आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. अवयव दान ज्याला म्हणतो आपण, अवयवाचं रोपण आपण करू शकतो, तर त्या थेरपीमध्ये सुद्धा स्टेम सेलचा यूज होतो आहे. इन केस ऑफ फेल्युअर ऑफ ऑर्गन लाईक किडनी, लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. बघा, म्हणजे आपलं जीवन जे आहे, एखाद्याचा प्राणसुद्धा आपण या थेरपीच्या द्वारे स्टेम सेलद्वारे आपण वाचवू शकतो. समजा एखाद्याचं ऑर्गन आहे, किडनी असेल, मूत्रपिंड त्याचं निकामी झालं आहे, किडनी निकामी झाली आहे, लिव्हर निकामी झालेलं आहे, तर हे अवयव पुन्हा निर्माण करू शकतो आणि आपण ट्रान्सप्लांट करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्टेम सेल्स. ओके, तर अत्यंत महत्त्वाचा हा पार्ट आहे. मेडिकल सायन्समध्ये एक प्रकारची क्रांती यामुळं निर्माण झालेली आहे. ओके, तर आपण या ठिकाणी बघूया डिसीजेस अबाउट स्टेम सेल्स अँड ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस गिवन पिक्चर. या ठिकाणी आपण बघतो आहे स्टेम सेल्स अँड ऑर्गन. या ठिकाणी स्टेम सेल्स आहे. कोणते ऑर्गनपासून तयार होऊ शकतात स्टेम सेल? बोन तयार होऊ शकते, हार्टच्या टिश्यूज तयार होऊ शकतात, लिव्हर तयार होऊ शकतात, इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होऊ शकतो आणि ब्रेन म्हणजे नर्वस टिश्यूज. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ स्टेम सेल्स अँड ऑर्गन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय? अवयव दान जे करतो आहे आपण किंवा अवयव दुसऱ्याला आपण जे दिल्या जातो, ट्रान्सप्लांट केल्या जातं आहे. अवयव रोपण ज्याला म्हणतो आपण. व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी other than body rather become
less efficient or completely functionless due to various reasons like accident, infections, disorder. Okay, life of such person become difficult or fatality may occur. म्हणजे एखाद्याचा अवयव काम करत नसेल, ॲक्सिडेंट झाला असेल, तर मग अशा व्यक्तीचं एकतर ते डिफिकल्ट होतं त्याचं जीवन, किंवा त्याला मृत्यू येऊ शकतो. हाऊएव्हर, इफ ए पर्सन गेट नेसेसरी ऑर्गन अंडर सच कंडिशन, इट्स लाईफ कॅन बी सेव्ह. आणि अशा व्यक्तीला जर हे जे ऑर्गन आहे, हे डिफरंट ऑर्गन जर मिळाले तर त्याचा प्राण वाचू शकतो. अवेलेबिलिटी ऑफ डोनर, यामध्ये अवेलेबिलिटी ऑफ डोनर अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे डोनर उपलब्ध असेल तरच हे शक्य होऊ शकते. अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे एखादी डोनरच नसेल तर आपण त्याला तो अवयव देऊ शकत नाही. ईच पर्सन हॅज ए पेअर ऑफ किडनी. आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाला पेअर म्हणजे 2 किडनीज आहे. ॲज द प्रोसेसेस ऑफ एक्सक्रिशन कॅन ऑकर ड्यू टू द हेल्प ऑफ सिंगल किडनी, पर्सन कॅन डोनेट अनादर वन. म्हणजे 2 जर किडनी आहे तर आपण ज्याच्या एखाद्याच्या दोन्ही निकामी झाल्या असेल तर आपण 1 किडनी दान करू शकतो आणि त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो. त्याचप्रमाणे स्किन फ्रॉम द सर्टन पार्ट ऑफ द बॉडी कॅन ऑल्सो बी डोनेटेड. म्हणजे किडनी डोनेट करू शकतोय. दुसरा आहे त्वचा जी आहे ते सुद्धा आपण डोनेट करू शकतोय. व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर, एजेस एसेट्रा ऑफ द डोनर अँड रिसिपिएंट नीड टू बी पेड अटेन्शन ड्युरिंग ट्रान्सप्लांटेशन. मग हे जे आपण अवयवाचं जेव्हा दान करतो आहे किंवा ट्रान्सप्लांट करतो दुसऱ्या व्यक्तीला, तर त्या व्यक्तीचा रक्तगट काय आहे, ब्लड ग्रुप काय आहे, इट इज इम्पॉर्टंट थिंग. त्याचा रक्तगट सेम असला पाहिजे, त्याला कोणतेही डिसीजेस नसले पाहिजे, डिसऑर्डर नसले पाहिजे, आणि त्याचं एज ग्रुप जो आहे तो सुद्धा डोनरचा आणि रिसिपिएंटचा याकडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण या ब्लड डोनेशनमध्ये लक्षात घ्यायच्या आहे. ओके. हाऊएव्हर, अदर ऑर्गन्स कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. ऑर्गन्स लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. काही जे ऑर्गन आहे जसं लिव्हर आहे, हार्ट आहे किंवा डोळे आहे, हे मृत्यूनंतर आपण डोनेट करू शकतो. दिस हॅज लीड टू द इमर्जन्स ऑफ कन्सेप्ट लाईक पोस्थमस आफ्टर डेथ डोनेशन ऑफ द बॉडी ऑर्गन. याला आफ्टर डेथ डोनेशन म्हटलं जातं. आपल्या मृत्यूनंतर काही तासाच्या आत हे जे ऑर्गन्स असतात ते डोनेट करणं आवश्यक असते. ओके. ऑर्गन अँड बॉडी डोनेशन बघूया आपण. ह्युमन बॉडीज आर डिस्पोज ऑफ आफ्टर डेथ ॲज पर ट्रॅडिशनल कस्टम्स. आपल्याकडे जी प्रथा परंपरा आहे त्यानुसार आपण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या परंपरेप्रमाणे आपण त्या व्यक्तीला काय करतो आहे, एक तर आपण त्याला अग्निसंस्कार करतो आहे किंवा त्याला समाधी देतो आहे. पण यामुळे काय होतं, हाऊएव्हर ड्यू टू प्रोग्रेस इन सायन्स इट हॅज बीन रिअलाइज दॅट मेनी ऑर्गन रिमेन फंक्शनल ऑफ सर्टन पिरियड इव्हन आफ्टर डेथ ऑकर्स अंडर स्पेसिफिक कंडिशन. एखाद्या कार्यामुळे जर एखाद्याची डेथ झाली असेल तर काही तासापर्यंत ते अवयव जिवंत राहू शकतात किंवा त्याचा उपयोग आपण दुसऱ्या व्यक्तीला डोनेट करू शकतो. कॉन्सेप्ट लाईक ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन हॅव इमर्ज रिसेंटली आफ्टर रिअलायझेशन सच ऑर्गन कॅन बी यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ अदर नीडफुल पर्सन. आणि मग अशा व्यक्तीचं जे अवयव असते मृत्यूनंतर सुद्धा एखाद्या गरजू व्यक्तीला आपण देऊ शकतो आणि त्याचा प्राण वाचवू शकतो. ए लिबरल व्ह्यू बिहाइंड द कॉन्सेप्ट ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन इज दॅट आफ्टर डेथ अवर बॉडी शुड बी युजफुल टू अदर नीडफुल पर्सन. पण त्यासाठी आपली बॉडीसुद्धा युजफुल असायला पाहिजे. ओके. तर यासाठी म्हणजे ज्याला आपण स्वतंत्र जे मत म्हणतो आहे, उदार मत आपलं असलं पाहिजे आहे, तेव्हाच कुठं आपण आपलं मृत्यूनंतर बॉडी डोनेट करू शकतो किंवा त्या व्यक्तीचे आपण डोळे असेल किंवा जे काही अवयव आहे आफ्टर डेथ देणारे ते आपण त्याला डोनेट करू शकतो आहे. ओके. अवर बॉडी शुड बी युजफुल टू अदर नीडफुल पर्सन सो दॅट देअर मिझरेबल लाईफ वूड बिकम कम्फर्टेबल. अनेक अशा अंध व्यक्ती असतात जन्मतः ज्यांना ही जी पृथ्वी आहे सृष्टीसुद्धा कोणत्या रंगाची आहे ते माहिती नसते. मग अशा एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ज्या जर 24 तासाच्या आत जर ते म्हणजे डोळे जर दुसऱ्याला डोनेट करता आले तर त्या व्यक्तीचं जे मिझरेबल जीवन होतं, दुःखी जीवन होतं, त्यामध्ये आपण काहीतरी सुखाचे काही क्षण निर्माण करू शकतो. त्याबद्दल अवेअरनेस अबाउट दिस कन्सेप्ट इज इन्क्रीजिंग इन अवर कंट्री अँड
पीपल्स आर व्हॉलंटरी डोनेटिंग देअर बॉडीज. आणि आज ही अवेअरनेस जी आहे, ही जागृती जी आहे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये निर्माण होत आहे. ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे की आपला मृत्यूनंतर आपण त्या आपल्या शरीराचं काय, त्यापेक्षा आपल्या अवयवाचा जर उपयोग दुसऱ्या व्यक्तीला होत असेल तर मृत्यूनंतर सुद्धा आपण आपलं आयुष्य बघू शकतो, असं म्हणायला काही हरकत नाही आहे. ओके, तर ही जी कन्सेप्ट आहे समाजामध्ये रूढ होणं अत्यंत आवश्यक आहे. द लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी सेव्ह बाय ऑर्गन अँड बॉडी डोनेशन बिहाइंड कॅन रिगेन द व्हिजन. अनेकांना मी सुद्धा पाहिलेलं आहे, ब्लाइंड्स कॅन रिगेन द व्हिजन. अनेक अंध लोकांना पुन्हा दृष्टी प्राप्त झालेली आहे. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन बी रेंडर्ड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑर्गन लाईक लिव्हर, किडनीज, हार्ट वॉल, स्किन. ओके, सिमिलरली बॉडी मेड अवेलेबल टू द मेडिकल स्टुडंट. म्हणजे आपल्या मृत्यूनंतर, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती बॉडी जर मेडिकल कॉलेजमध्ये जर गेली तर मेडिकल कॉलेजमधील जे विद्यार्थी आहे, जे भावी डॉक्टर होणार आहे, त्यांच्यासुद्धा उपयोगाला होऊ शकते. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन आर वर्किंग फॉर दॅट. आपण इंटरनेटवर ही माहितीसुद्धा आपण सर्च करू शकतो. अनेक अशा सामाजिक संस्था आहे की ज्या, आणि काही गव्हर्नमेंटच्या सुद्धा संस्था आहे की ज्या बॉडी आणि ऑर्गन डोनेशन साठी सुद्धा ते नेहमी तत्पर असतात. आपण या ठिकाणी सत्यपाल महाराजांच्या कीर्तनामध्ये सुद्धा पाहिलं आहे की त्यांनी त्यांच्या पत्नीचं, आणि त्यांनी असं सुद्धा घोषित केलं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर ज्याही जिल्ह्यामध्ये त्यांचा मृत्यू होईल तर ते त्या जिल्ह्यातील हॉस्पिटलला त्यांचा मृतदेह म्हणजे आफ्टर डेथ देणार आहे. तर अशा सुद्धा काही सामाजिक संस्था असतात, तर संघटना असतात, आणि काही व्यक्ती असतात का जे आपलं बॉडी डोनेट करतात. ओके, तर या वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. ओके, तर या वेबसाईटवर आपण बॉडी ट्रान्सप्लांटेशन आणि ऑर्गन डोनेशन, ब्रेन डेड ह्या ज्या संकल्पना आहे तर या संकल्पनाचा अभ्यास आपण करू शकतो आहे. ओके, तर ऑर्गन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन इज अंडर कंट्रोल ऑफ ट्रान्सप्लांटेशन ह्युमन ऑर्गन ॲक्ट 1994 अँड सबसिक्वेंट अमेंडमेंट ऑफ 2009, 2011, 2014 so that overall process would be transparent and may a person would not be cheated. म्हणजे या अशा बॉडी डोनेशनमध्ये लक्षात घ्या, आपलं चिटिंगसुद्धा होऊ शकते आहे. ओके, तर आपली चिटिंग व्हायला नको यासाठी गव्हर्नमेंटनी काही ॲक्ट केलेले आहे, काही कायदे केलेले आहे, आणि या नियमाला अनुसरून ह्या ज्या काही सुविधा आहे या सुविधाच्या अनुसरूनच अनेक बॉडी आपण डोनेट करू शकतो आहे. ओके, मित्रांनो, आपल्याला हे लक्षात आलं असेल, आपण हा पार्ट या ठिकाणी बघितलेला आहे. ओके,